नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला चुनुमुनु पावट्याची आमटी बनवून दाखवणार आहे। तर अशा पद्धतीत असतो बघा तो। आणि जे आपला असतो ना, तो दुसरावाला पावटा असतो तसा चपटा आणि पसरट असतो, जरासा लांबीला असा थोडासा मोठा असतो आणि हा एकदम असं बघा अशा पद्धतीत असतो। आता हा दिसायला बघा कसा दिसला असेल, तुम्हाला वाटत असेल हा सुकून गेलेला आहे, पण हा बघा आतमध्ये बघा कसा मस्त असा असतो बघा। आणि हे जे ना कालवण म्हणा, आमटी म्हणा, चवीला एक नंबर लागते बघा। किती मस्त निघतात बी बघा, एकदम बारीक बी असते ती। आणि आपल्या पावट्याची कशी असते, थोडेसे मोठे असते ती। तर हा बघा मी घेतलेला आहे 400 ग्रॅम, तर त्यात एवढं बी निघालेलं आहे बघा। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये हे टाकून घेऊया चुनुमुनु। तुम्ही ह्याला काय म्हणता जरा मला कमेंट करून सांगा जरूर बरं का, कारण की आम्ही ह्याला चुनुमुनुच म्हणतो। प्रत्येकजण प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या नावाने ह्याला नाव असतं, तर तुम्ही सांगा स्वतः की तुम्ही ह्याला काय म्हणता। त्यात ह्याला काय करायचे माहिती आहे का, आपल्याला डाग पडस तर थोडं छोटे छोटे भाजून घ्यायचे आहे। असे बघा बारीक बारीक डाग पडलेले आहेत, असे भाजून घ्यायचे। आता हे मी काढून घेते। न भाजता जरी केले तरी पण छान लागतं आणि भाजून जरी केले तरी पण चांगलं लागतं। हे मी काढून घेते। काढून घेतलेलं आहे, त्याच कढईमध्ये बघा तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला, एक पळी टाकायची आणि कडक गरम होऊन देऊया। तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचे छोटा 1 चमचा मोहरी, छोटा 1 चमचा जिरे, त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी हिंग पावडर, कढीपत्ता, एक मीडियम आकाराचा कांदा बघा असा बारीक कापून घेतलेला आहे। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा चांगला भाजलेला आहे, त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। आणि त्यात टाकायचे आपल्याला हे लसूण, आलं, सुक्कं खोबरं, असं हे बघा एकूण ह्या चमच्याच्या मापानं 3 चमचे किंवा 2.5 चमचे जरी पकडलं तरी चालू शकतं। एकदम सुक्कं खोबरं थोडंसं टाकलेलं आहे। 1 गड्डी लसूण, अर्धा इंच आलं आणि 1 हिरवी मिरची असं मी कुटून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये बारीक। मिक्सरला जरी बारीक केलं तरी पण चालते। आता हे थोडं हलकंसं आपण ह्याला पहिलं परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे बघा, लसणाचा खोबरं म्हणा, आपण ह्याच्यामध्ये आलं टाकलेलं, हिरवी मिरची जी कुटलेलं आहे ना, याचा कच्चापणा गेला पाहिजे, त्यासाठी बघा मीडियम गॅसवर एक 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं चांगलं। त्यात टाकायचे छोट्या आकाराचे 1 टोमॅटो, ते पण आपण ह्याच्यामध्ये 2 ते 3 मिनटं परतून घेऊया। परतून घेतलंय बघा मस्त असं। गॅस करणार आहे बारीक। त्यात टाकायचे आपल्याला हा आपला कोल्हापुरी मसाला 1.5 चमचा घेतलेला आहे, गरम मसाला पावडर 1 चमचा घेतलेला आहे छोट्या आकाराचा, चवीप्रमाणे मीठ टाकायचं, मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं। शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत आणि कुटून घेतलेले आहेत बघा, 3 चमचे टाकलेले आहेत। थोडंसं कमी जास्त केलं तरी चालतं। आणि ह्या कालवणाला काय माहिती आहे का, शेंगदाण्याचं जरी कूट नाही जरी टाकलं तरी पण हे चवीला छान लागतो। एकदा तुम्ही अशा पद्धतीनं पण करून बघा, मस्त लागतो। ह्याच्यामध्ये टाकायचा हा चुनुमुनु पावटा आणि आपण ह्याला एक 2 मिनटं परतून घेऊया बारीक गॅसवर। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे, बारीक गॅस केला होता मसाले टाकताना आणि बारीक गॅसवरच मी परतून घेतलेलं आहे सगळं। आता ह्याच्यामध्ये टाकायचे पाणी। आता तुम्हाला किती पाणी पाहिजे, म्हणजे कालवण किती पाहिजे, जसे कालवण म्हणा, आमटी म्हणा, तर कोमट पाणी केले बघा मी। 1.5 ग्लास मी पाणी ठेवलं होतं गरम करायला, ते टाकून घेतलेलं। साधं पाणी टाकलं तरी चालेल आणि गरम पाणी जरी टाकलं तरी पण चालेल। आता गॅस आपला बारीकच आहे, गॅस काय मी वाढवलेला नाही आहे। जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गॅस वाढवून पण ही शिजवू शकता, नाही तर बारीक गॅसवर जरी ठेवलं तरी चालेल। कारण आता गरम पाणी जर आपण टाकलं आहे ना, तर बघा हे लगेच उकळेल। आणि कधी पण काय होतं माहिती आहे का, अशी जी कुठली पण कालवणं जेव्हा आपण बनवतो, कालवण म्हणा, आमटी म्हणा, तर मीडियम गॅस नाही तर बारीक गॅसवर शिजत ठेवायचं, छान चव येते। फास्ट गॅसवर कधी ठेवायचं नाही। आता हे चांगलं बघा उकळलेलं आहे, तर मी ह्याला शिजवून देते, नंतर तुम्हाला दाखवते। बारीक गॅसवर बघा शिजाय ठेवलं होतं, मस्त असं शिजलेलं आहे बघा, तुम्हाला दाखवते। एकदम सॉफ्ट होतं हे का, अशा पद्धतीमध्ये हे बघा, असं एकदम नरम असं पुरणासारखं शिजलं पाहिजे, छान लागतं बघा। मग आता ह्यात टाकायचं थोडीशी कोथिंबीर। तुम्ही जर खोबऱ्यावर वगैरे जरी कुटली तरी चालेल। आता तुम्ही विचाराल की खोबरं किती होतं, तर एवढासा तुकडा टाकला होता मी सुक्या खोबऱ्याचा। भाजून जरी टाकला तरी चालेल, मी कच्चंच कुटलं होतं ते त्याच्यामध्ये लसूण आल्याबरोबर। आणि बघा किती मस्त झालेलं, एवढं पातळ झालेलं आहे। ह्याच्यापेक्षा जरी पातळ केलं तरी पण छान लागतं। ह्याचा मसाले भात वगैरे पण छान लागतो बरं का। खूप रेसिपी मी पहिल्या पण अपलोड केलेल्या आहेत, अशा पद्धतीत तुम्ही करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।